हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू चॅनल. मी आहे कोमल आणि आजचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे आणि इथून पुढचे सर्व व्हिडिओ माझे या चॅनलवर येणार आहेत आणि माझ्या या चॅनलचं नाव आहे हे कोमल. तर पुढील येणारे व्हिडिओ बघायला विसरू नका. बाय. तर आता आमचा नाश्ता देखील तयार झालेला आहे. आता आम्ही नाश्ता करतो. Yes. What is this? पोहा. तर गाईज, हे आहेत माझे हजबंड. Husband. कैसे पोहे? अच्छा है. तर आता आमचा नाश्ता पण झालेला आहे आणि आंघोळ वगैरे करून मी पण फ्रेश झाले आहे. तर आता आम्हाला जायचं आहे बाहेर. तर माझ्या मिस्टरांचं काम आहे थोडंसं, त्याच्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि पप्पांचं देखील आम्हाला चष्मा बनवायचा आहे, त्यामुळं आम्ही बाहेर जाणार आहे आणि आमच्यासोबत मम्मी पप्पा देखील असतील. टेस्टर हो, नीचे आएगा, नीचे आएगा तू. रुक, मैं आ रही ऊपर, मैं आ रही ऊपर. चल. आ भी गया तू मेरे से पहले. अरे बाप रे, अरे जंप मत कर. हाँ चल चल चल, ऊपर चल, ऊपर चल. चप्पल मत ले. तर मम्मी पप्पा सुद्धा आलेले आहेत आता आमच्या सोबत आणि आम्ही चाललो आहोत पप्पांचा चष्मा बनवण्यासाठी. बारिश में कैसे लग रहा पप्पा? बहुत मस्त, बहुत मस्त है सीजन. मम्मी आपको कैसे लग रहा? बहुत मजा आ रहा है. बारिश हल्की हल्की, ठंडी हवा, बहुत मजा. क्लाइमेट बहुत अच्छा हुआ है. बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे आणि पावसाची खूप मज्जा येत आहे गाडीमध्ये बसून. अचानक आमचा प्लॅन चेंज झाला आणि इतका सुंदर मौसम बघून आम्ही पुढे फिरण्यासाठी निघालो आहोत. किती भारी वातावरण झाले आहे बाहेर. फ्रेश फ्रेश ये रास्ता में आया था ना, ये नया रोड बना है. इधर से गया था ना तुम? हाँ, हम ये रोड से अजंता? हाँ, यही रोड था. ऐसे गए थे? फिर तुमको कैसे आदमी कोमल, ये स्ट्रेट फुलंब्री सोई सिल रोड, शायद अजंता, फुलंब्री सिल, आळंदी, हाँ आळंद, हाँ बराबर. सिल रोड. ये बीच वाला मैंने उस दिन पूछा था. ये देख ना, ये समृद्धि था. हाँ. दूसरी बार अजंता गया. कौन? 6-7 साल का था, उस टाइम गया था. 6-7 साल नहीं, 2001 में गए थे हम. 12 में. 2001 में गए थे हम. 2001 में सूरत 2026 में गया. 26 साल बाद. हाँ, तू जहाँ खड़ी है ना वो फॉर्नर के साथ में, तेरे बहन है वहाँ कोमल कुमार ने फोटो खिंचवाया. वो जो अपना फोटो सीज हुआ था कैमरा, वो अभी तक है. वो बसत होती राखी. हाँ का? अशी रडत होती, जायचंच नाही म्हणे. 2001 मध्ये. को छोड़ी नहीं रहती उसका गोदी से. हाँ. रहती. बाहेर. हो गया. वाव, अरे काय ते डोंगर. किती छान वाटतंय. अच्छा, आज बाहर निकले अपन, है ना? मुझे पता था आज का रेड अलर्ट है बारिश का. पूरे अपने पास पूर्ण गाड़ी म्हणजे है. असं ढगांनी डोंगर झाकून गेलाय. प्लान क्यों नहीं है? आगे जाना पड़ेगा. तर आम्ही चाललेलो आहोत लंच करण्यासाठी आणि
लंचचा आमचा प्लॅन खूप वेगळा आहे आजचा. तर तो पुढे तुम्हाला बघायला भेटेलच. आणि आम्ही फर्स्ट टाइम असा वेगळा प्लॅन केला आहे थोडासा लंचचा. आणि वातावरणामुळे ना इतकं भारी वाटतंय ना, पूर्ण डोंगरावर असं ढग आणि पाऊस. आणि मोसमनुसार आमचा प्लॅन सुद्धा चेंज होत चाललाय सगळं. ऊपर आहे तो कान भी बंद हो गई सबकी. तर आमचा लंचचा प्लॅन असा आम्ही बनवला आहे की आम्ही येताना चिकन शॉपमध्ये चिकन घेतलं आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर म्हणजे छोटे छोटे हॉटेल्स आहेत तिथे, तर त्यांच्याकडे आपण ते चिकन द्यायचं आणि ते आपल्याला पाहिजे ते बनवून देतात. तर ते आम्ही पण असाच प्लॅन केला, चिकन घेतलं, त्यांना दिलं आणि असं ते बनवतायत. तोपर्यंत आम्ही इकडे थोडंसं फिरत आहोत. आणि पाऊस पण इतका चालू आहे ना की बाहेर गेलं की थंडी वाजते, गाडीमध्ये ओलं होऊन जातं आणि त्याच्यामुळे बाहेर पण जाऊ नाही वाटत आहे. आता जेवण बनवूपर्यंत आम्ही थोडासा टाइमपास करतोय. मम्मी पावसात भिजले. मम्मी पप्पा मस्त फोटो काढून आलेत आता पावसामध्ये. पावसात भिजलो आम्ही. अरे यांचा व्हिडिओ पण नाही काढता आला. काच खाली गेली की लगेच पाऊस आतमध्ये यायला सुरुवात होती. पण वातावरण बापरे एक नंबर आहे आजचा. एक नंबर. तुझी कंबर. सासूला म्हणून राहिली. तो आपको कैसा लग रहा ये बारिश के मौसम में? मजा आप नाराज अभी और जोर से हो रहा है. नहीं ना? नहीं. अच्छा, भूख लगी इसलिए क्या? खाना मुझे पहले खा लेना खाना था, मुझे भी मस्त बारिश एकदम में पेट भर के. अब खाना खाने के बाद अपन फिर इधर आके भीग रुकते भी थे थोड़ा सकते सा. हैं. हाँ ना, चलो गीला फिर नहीं बनाओ. बन गया होगा. आधा घंटा के ऊपर हो गया. जाएंगे क्या? आधा घंटा हुआ है. हाँ आधा घंटा. हाँ ना, बैठेंगे जाके अंदर में. अंदर बैठने को भी अच्छा है वहाँ पे. मैं फोन किया बैठ जाते. वो वाला स्पॉट था जो अपन अभी रुकने वाले थे. हाँ. लोग वहाँ आके रुकते हैं. आगे एक मंदिर है, छोटे मोटे होटल्स है. इसमें दूर गिरता है, ये पास है अपने से. मैं इस बार से दिख रहा था वो. हाँ, उससे भी वैसे भारी दिख रहा था. पहाड़ के ऊपर से वैसे ही दिखता था. ऐसा लग रहा अपन जंगल में आए कहीं तो. जंगल ही खाली है. है ना, क्या हाँ. तो पड़ा वो गेट पे. जंगल ही है. वन है ना, ये वन. जेवढे ब्लॉग मामा भांजे. फायनली आमचं जेवण आलेलं आहे आणि सर्व एन्जॉय करत आहेत मस्त. कसं आहे? हाँ. कुछ ज्यादा नहीं होगा, कुछ खत्म हो जाएगा. डियर डियर कैसा है? मैं खाए नहीं. खावा ना फिर. आजा खाली जल्दी बैठते. हाँ. मुझे मत दो. प्लेट नहीं दिख रहा है. नहीं प्लेट मत दिखो. ऊपर पकड़ो. आणि फायनली आमचं जेवण पण झालेलं आहे. आणि आजचं जेवण असं प्युअर गावरान पद्धतीचं जेवण आम्ही केलेलं आहे आज. तर सगळ्यांना जेवण इतकं आवडलं ना की बस. चिकनचा काळा रस्सा, बाजरीची भाकरी, चपाती आणि जिरा राईस असं आमचं जेवण होतं. तर जेवण कसं वाटलं सर्वांना
खूप खूप चांगलं मस्त खूप एन्जॉय केला आम्ही आजचा दिवस. मम्मींनी तर मम्मी आणि पप्पांनी तर बापरे त्या हॉटेलवाल्यांची खूप तारीफ केली, ते पण खुश झाले आणि आम्हाला सर्वांना हा आणि आम्हाला सर्वांना ते जेवण खूप खूप आवडलं. आणि आता आम्ही निघलो आहोत. आता इथं आम्ही भुट्टा घेतला आणि आम्ही एका ठिकाणी थांबून मस्त भुट्टा एन्जॉय करणार आहोत. मस्त सगळे भुट्टा खात आहे आणि आता मी पण चालले पाऊस येतोय बाहेर. चाय वाले चाय दो. मैडम पकड़ ट्रे पकड़ू निकालने एक एक करके. एक एक मसाला नहीं है 1 मिनट. अबे बेल लगाया है ना. पप्पा चाय लो, ले ले ले. आराम से पकड़ो. अभी चाय के लिए रुके हैं हम इधर. अब चाय पी के हम सीधा घर निकलेंगे. घर के नजदीक ही आ गए हैं. अब चाय पी के चलते हैं. इवनिंग का चाय और बाहर ठंडी ठंडी बारिश और बारिश में गरमा गरम चाय. तर फायनली आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आमचे जे काही कामे होते ते सर्व पूर्ण झालेले आहेत आणि आमची त्याचबरोबर छोटीशी ट्रिप देखील आज झालेली आहे की जिचा प्लॅन आम्ही केलेला नव्हता तरी सुद्धा ती ट्रिप एकदम सक्सेसफुली आणि एकदम छान झाली. आणि आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. खूप थकलो आणि आता मस्त फ्रेश वगैरे होऊन डिनरचं बघूयात. भूक लागली तर खाऊ, नाही लागली तर नाही खाणार. बाय.